विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्द शाळेत विठाई प्रतिष्ठानच्या वतीने रंगली नैसर्गिक होळी। विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षापासून विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन केले जात आहे। यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचे आयोजन केले, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांची हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली। यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता बाहू कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिकरित्या रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो। या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली। अभिजित चव्हाण म्हणाले, हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षापासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालला आहे। विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात। कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुले आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले। नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बनले। या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला, तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सणांचे साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले जाऊ शकते। खूप बरं वाटतं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी होत असते, पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो। त्यांना सांगितलं साधा कलर लावा तर लावत नाही, सिल्वर वगैरे कलर लावतात मग तो जात नाही आणि त्यांनी हानी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे इकडेच मला वाटतं आमच्या ठाण्यामध्ये या जिद्द शाळेतच विजय माने चव्हाण सर यांच्या आणि काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो आणि ती इथेच साजरी होते। बाकी मला वाटत नाही कुठे होत असेल, आणि झाली तर उत्तम आहे आणि ते आम्हाला हवंच आहे। नागरिकांना, सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्र सर्व जनतेला माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। ठाणे महानगरपालिकेच्या आनंदिगे जिद्द विशेष शाळेमध्ये आजची ही तुम्ही होळी बघता आहात, ही विठाई प्रतिष्ठानतर्फे गेले 19 वर्ष मधली कोविडची 1-2 वर्ष सोडली तर सातत्याने विठाई प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या आनंदाकरता होळी शाळेमध्ये आयोजित करतात। याच्यात होलिका मातेचं दहन केलं जातं, तसंच विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन किंवा रंगपंचमी देखील शाळेत आम्ही साजरी करतो। विद्यार्थ्यांकरता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होळी कशी राहील याच्याबद्दलची सर्वतोपरी काळजी शाळा तर घेते, परंतु विठाई प्रतिष्ठानचा देखील याच्यात खूप मोठा हात आहे आणि मुलांना सर्वतोपरी एन्जॉय करता येईल, गाणी, नाचणं, आनंद व्यक्त करता येईल अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आणि याच्यात फक्त विद्यार्थीच नाही तर शाळेतील सर्व कर्मचारी आणि विशेषतः मुलांचे पालक म्हणजे आई जी आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, ती या निमित्ताने शाळेत देखील मनसोक्त होळीचे रंग खेळते। आणि मला ह्याच्यामध्ये विठाई प्रतिष्ठानचे आभार तर मानायचेच आहेत की विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित होळीचे आयोजन ते करतात। मी पुन्हा एकदा विठाई प्रतिष्ठानचे आभार मानते। धन्यवाद।